कसं मित्रांनो, मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आता आपण आहोत आपल्या रेवंडीच्या जेटीवर आणि आपण जेटी म्हणजे ही गडा नदी क्रॉस करून आपण तहसील गावात जाणार आहोत। तर तहसील गावात यासाठी जाणार आहोत की आज आपण त्या ठिकाणी काला आहे, सप्ताहाची समाप्ती झाल्यानंतर तिथे काला खेळला जातो श्रीकृष्ण गोपाळकृष्णाच्या मंदिरामध्ये आणि त्या ठिकाणी आपण या काल्याला चाललेलो आहोत। गेल्या वर्षी देखील आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला, तो देखील बघा। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे यंदाच्या वर्षी, कारण गेल्या वर्षी जेव्हा मी व्हिडिओ बनवला त्यानंतर ज्या लोकांना या काल्यासाठी येता आलं नाही, काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या लोकांना या काल्याला येता आलं नाही, त्या लोकांनी खरंच खूप धन्यवाद मानले आणि खरंच या वर्षी देखील मी त्या लोकांसाठी हा व्हिडिओ बनवतोय ज्यांना काही कारणास्तव या काल्याला येता नाही आलं, त्यांना हा काला आपल्या व्हिडिओ थ्रू एन्जॉय करायला मिळेल। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आपण रेवंडीची जेटी क्रॉस करून गोपाळकृष्ण मंदिराच्या समोर असणाऱ्या जेटीकडे आलो आहोत। आधी सर्वात पहिलं आपण गोपाळकृष्णाचं दर्शन घेऊया, चला। विसर्जनासाठी पुढे आपला गोपाळ काळा खेळणार, लहान मोठी लेकरं बाळ असं त्यांच्या हातापडी संरक्षण घडव, काय मनोकामना असं ते सगळ्या लेकरांचे परिपूर्ण कर, त्या उद्योग व्यवसायात बरकत द्या, शराब सवय मिळवून दी, इच्छा आकांक्षा असतील ते परिपूर्ण कर, माती कर
तर आता 5 प्रदक्षिणा पूर्ण झालेल्या आहेत. पावसाने जरा जोर धरलेला आहे. आता 5 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर श्रीकृष्णाचे जे 22 खेळ आहेत ते खेळले जाणार आणि त्याच्यानंतर जे विष्णूचे अवतार आहेत ते सादर केले जाणार आणि हा मनमोहक खेळ आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता या खेळाला या ठिकाणी सुरुवात होईल. खेळून तुमच्या आपल्याचे पुन्हा प्रथम दंड काढले पाहिजे. आता प्रथम दंड काढायचे आहे. देव मुरली वाजवायला लागले तेव्हा गोपाळ म्हणायला लागले, तेव्हा तुम्ही मुरली वाजवता मग मी काय वाजवावं. तेव्हा देवाने सांगितलं तुम्ही नाकाचे चंग करा आणि एक सुरामध्ये वाजवा. नागपुडी एक दाबायची आहे. गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण
आमच्याकडे कोथळी यायची वाजवायचा त्याप्रमाणे तो आता ह्याच्यावर मांडी वाजवायचा आहे. गोपाळ कृष्ण राधा कृष्ण आंधळ्याची एखाद्या काठी हरवली की काठी कसा सोडतो तसा त्याचे डोळे बांधायचे आहेत आणि तो त्याला पकडले त्याचे पुन्हा डोळे बांधायचे. दिसता तुका नाही किती नाही नाही मित्रांनो, हा आंधळी कोशिंबीर सारखा गेम चालू आहे आणि मी व्हिडिओ शूट करत असताना दादाने मलाच पकडलं. तर असे हे खेळ खेळले जातात. आता तर फक्त जवळजवळ 10च खेळ झालेले असतील. 7, 8 ते 10, 22 खेळ खेळायचे.
एका हाताने चेंडू पकडायचा, फक्त एका हाताने. ज्याच्या हातून पडेल चेंडू तो खाली बसणार आणि त्याच्या खांद्यावर बसून चेंडू टाकला जाईल. तर मित्रांनो, बाहेर खेळ चालू आहेत. आपण इथे प्रसाद बघायला आलो. हा जो दह्याचा प्रसाद आहे हा प्रत्येक भक्तगणाकडनं दिला जातो. आपापल्या इच्छेप्रमाणे भक्तगण दही देतात. असं काय नसतं की कोणी किती द्यावं, आपापल्या इच्छेप्रमाणे असतं. हे सगळं भक्तगणांनी दिलेलं दही आहे. हे सगळं दही श्रीकृष्णाला अर्पण केलेलं आहे. त्याची वाटप नंतर होणार. दादा, प्रसादाची पिशवी दाखव. ही दह्याची प्रसादाची पिशवी अशी तयार केली जाते भक्तगणांना वाटण्यासाठी. चला आता आपण पुन्हा खेळाकडे जाऊया. आता हा वाघाची शिकार म्हणून हा खेळ आहे. हा एक जबरदस्त खेळ आहे. अरे हे मुंबईतून बघायला आले आहेत सगळे. बघायला आले आपला खेळ. आम्ही गेल्या वर्षी टाकलं यूट्यूबवर ना, मालवणी लाईव्हवर टाकलेलं बघायला. मित्रांनो, हा खेळ कसा आहे की हा धनगर आहे, मधला तो धनगर आहे. या शेळ्या आहेत आणि बाहेरचे जे वाघ आहेत ते शेळ्या ओढायला येत आहेत, म्हणजे शेळ्या खायला येत आहेत. आणि त्या वाघाने त्या जो मेंढपाळ आहे त्यांनी या शेळ्यांचं रक्षण करायचं या वाघांपासून.
शक्यतो विजय कबड्डी खेळायचा आहे. ते मुली वर्सेस मुलं आहेत. महिला वर्सेस पुरुष गट. तर आता खेळ संपलेले आहेत. आता विष्णूचे 10 अवतार आहेत, ते अवतार या ठिकाणी सादर होणार आहेत. पृथ्वीधरी पार्टी रसा तळाला जाऊन कासव अवतार घेऊन दुसऱ्या अवतारामध्ये देवाने कासव अवतार धरला आणि पृथ्वी पाठीवरती घेतली. आता कासवाप्रमाणे चालायचा खेळ खेळायचा. दैत्यांचा रगाडा तेव्हा सुखी गेले. तिसऱ्या अवतारामध्ये देवाने महाकाय शुक्राचा अवतार धरला. का धरला? कारण देव आणि दानवानी मिळून समुद्र मंथन केले आणि ते समुद्र मंथनामध्ये 14 रत्न प्राप्त झाली.
त्या 14 रत्नामध्ये अमृत हे सुद्धा एक होते आणि त्या अमृतासाठी देवाबरोबर दानव भांडू लागले आणि म्हणून देवाने महाकाय डुकराचा अवतार धरून पृथ्वी दाढीमध्ये धरून घराघरा फिरवली आणि अशा तऱ्हे दैत्यांचा संहार केला. तर तो खेळ आता आपण खेळायचा आहे. दहावा अवतार. आता थोडा वेळ ब्रेक आहे. इथे दही वाटप होणार सगळ्यांना, बालगोपाळांना. आणि इथे केरवाडावरनं, वेंगुर्ला केरवाडावरनं एक देखावा आलाय. हा देखावा या ठिकाणी सादर होणार आहे. तो रात्रि का अंतिम पहर आरंभ हो गया है. कदाचित हनुमान ने जड़ी बूटियां प्राप्त कर ली हों. हे पर्वत श्रेष्ठ द्रोणागिरी, अब आप ही मेरी सहायता कीजिए, दर्शाइए मुझे मार्ग. आता दुसरा देखावा आहे रेड्यामुखी वेद. तुम्हाला सगळ्यांनाच कथा ही माहिती असेल संत ज्ञानेश्वरांची. तर ती कथा आता या ठिकाणी चित्रातनं सादर होणार आहे. काही कर, तुझ्या बापाला तुम्हाला सगळ्यांना वाईट टाकलाय. तुला कन्याचे बाप लक्षात ठेव, तू काही करू शकत नाही. म्हणजे तुमचा निर्णय धर्मशास्त्राला धरून नाही तर? हा, ब्रह्मशास्त्राला धरूनच मी बोलतोय. लक्षात ठेव, तुमचा आत्मा आणि आमचा आत्मा या आत्म्यात खूप फरक आहे. लक्षात ठेव, माझा आत्मा आणि तुझा आत्मा पूर्णही वेगवेगळा आहे. थांब, बोल नकोस. तुझ्या तोंडात वेद सोबत नाही. तू वेद बोलायचं नाही, अगोदर सांग ठेवतोय मी.
आता सगळ्या बालगोपाळांना दह्याचा प्रसाद मिळणार आहे. सगळेजण बसलेत. इथे पहिलं दही घुसळणार आणि मग सगळ्यांना वाटलं जाणार. लाया आणि दही हा प्रसाद असतो. सगळे बालगोपाळ मंडळी दमले आहेत आणि त्यांच्यासाठी हा प्रसाद आहे. दही या ठिकाणी बाळगोपाळांसाठी उपलब्ध केलेले आहे. त्याचप्रमाणे सुहास कुसरीकर 5 लिटर रामदासांना वाणीसूत्राच्या सांगण्यावरून सोमवार दिनांक राधा आली या गोडीला येऊन बसली या गोडीला चल नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली या गोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली या गोडीला चल नेतो ग राधे तुला तुझी करीतो पूजा हाती घेऊन विचार गातो मी प्रभू तुझे नाम. तर मित्रांनो, आता हा जो घट आहे
तो घट विसर्जनासाठी आता त्याची मिरवणूक निघते आणि अशा ही दिंडी काढून या घटाचं विसर्जन होणार समुद्र किनाऱ्यावर. तर मित्रांनो, असा होता हा संपूर्ण कार्यक्रम. आज या कार्यक्रमाची सांगता झाली. तर तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यासाठी होत होता की ज्या लोकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येत नाहीत त्या लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचावा ही मनापासून इच्छा होती. तर अशाच रीती रूढी परंपरा ज्या आपल्या आहेत त्या टिकण्यासाठी, त्या टिकवण्यासाठी तुम्हाला देखील गावाला यावं लागेल. तर नक्की या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही सहभाग घ्या. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. असे छान छान व्हिडिओ तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करा.